नमस्कार, मी ओटी सर. CTETची परीक्षा खूप जवळ येत आहे आणि CTETच्या परीक्षेसाठी आपण एक मराठी माणूस म्हणून किंवा मराठी बोलणारे एक भविष्यकालीन शिक्षक किंवा शिक्षिका म्हणून मराठी या विषयामध्ये पैकीच्या पैकी कसे गुण मिळतील किंवा 30 पैकी 30 कसे गुण मिळतील यासाठी आपण काय करत आहोत, प्रयत्न करत आहोत. आणि या प्रयत्नामध्ये ओटी सर निश्चितच आपण काय काय करतील, आपल्या यशामध्ये खरीचा वाटा आणतील असं मला काय आहे. हां, अच्छा, आवाज येतोय काय? हां, असा मला विश्वास आहे. तर आता तुमच्या मनामध्ये असं पण विचार येत असेल की सर हे CTETची परीक्षा कशाला पास व्हायची जी? भाऊ, पहिली गोष्ट अशी आहे की घरच्या लोकांचे ताण आहे. तू पास करू शकत नाही, पास करू शकत नाही, पास करू शकत नाही, मग नोकरी लागू शकत नाही, नोकरी लागू शकत नाही, पहिला. आणि दुसरा, भाऊ समजा जर आपण TET किंवा CTET पास केला नाही तर गुरुजी होणार नाही कुठं? जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका, नगरपालिकामध्ये. आणि मग काय करावं लागेल? प्रायव्हेट शाळेमध्ये आपली शिकून घ्यावी लागेल. तर ह्या दोन्ही गोष्टीपासून जर वाचायचे असेल, लोकांचे टोमणे आणि प्रायव्हेट शाळेमध्ये, आता एक प्रायव्हेट शाळेचा एक स्वतःचा अनुभव सांगतो की नोकरी लागायच्या अगोदर एका शाळेमध्ये जेव्हा शिक्षकाला गेले तर तिथली जी मिस होती, मिस ती म्हणे, सर वी विल पे यू 50,000 रुपीज. मी म्हटलं व्हेरी गुड, व्हेरी गुड. पण म्हणे, बट आफ्टर द सॅलरी यू हॅव टू रिटर्न 40,000 रुपीज. म्हणजे 10,000 मी काय करायचं? झक मारायचं. ठीक आहे. तर अशी गोष्ट गंमत तुमची होऊ नये आणि तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळावं म्हणून आपण काय केलं आहे की ओटी सरांनी सोशल या चॅनलच्या माध्यमातून, जर तुम्ही नवीन असाल तर काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याच्यानंतर आमचे जे काही काय आहे चॅनल आहे, चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा. आम्ही CTETची मराठीची एक स्वतंत्र प्लेलिस्ट बनवली आहे आणि त्याच्यामध्ये 2013 पासून तर आजपर्यंत जेवढे काही PYQ आहेत, जेवढ्या काही आलेले जे प्रश्नपत्रिका आहेत त्यांचे आम्ही काय केलेलं आहे, सर्व जे प्रश्न आहेत त्यांचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुमची 101% काय होईल, तयारी होईल. तर आता आपण जास्त वेळ घालवणार नाही, आपण काय करूया, PYQ कडे जाऊया. आता तुम्ही मला सर ही PYQ केव्हाची आहे जी? तरी PYQ केव्हाची आहे? तर ही PYQ आहे जानेवारी 2021ची. जानेवारी आता तुम्ही असं नका म्हणून गुरुजी हा पेपर 1 आहे की पेपर 2 आहे जी? भाऊ, तुमच्या पेपर 1 असो पेपर 2 असो, दोन्हीमध्ये प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप असते ते सारखाच असते. भाऊ, सारखाच असते जी, पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो. तर चला आपण सुरुवात करूया. तुम्ही असंही सुद्धा म्हणतात गुरुजी लँग्वेज 1 आहे की लँग्वेज 2 आहे जी? कोणतीही लँग्वेज असो, बरोबर आहे ना ताई? कोणतीही लँग्वेज असो, आपल्याला काय आहे, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप सारखेच आहे. तर चला आपण काय करूया, इथं जनरली एक पद्य मिळून 15 आणि त्याच्यानंतर भाषेवर आधारित 15 असे 30 मार्काचा बायफर्केशन असतो. कधी कधी दोन्ही गद्य येतात, कधी कधी दोन्ही पद्य येतात. पण जनरली आमच्या आजपर्यंतचे अनुभव आहे, एक गद्य आणि एक पद्य. जनरली 9 + 6 = 15 असं काय असतो, बायफर्केशन असतो. कधी कधी दादा 8 + 7 = 15 असं सुद्धा बायफर्केशन असते. पण पॅटर्न मात्र असाच असते. तर बघूया, आपण प्रश्नपत्रिकेकडे जाऊया. मी वाचून घेतो. तुम्ही जर काय करता, मोबाईलमध्ये जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही आपल्या मोबाईलची स्क्रीन कसा करून घ्या, आडवी करून घ्या. म्हणजे ओटी सरही मोठे मोठे दिसतील आणि उतारासुद्धा बरोबर दिसेल, प्रश्नसुद्धा व्यवस्थित दिसतील. तर सुरू करूया आता. तर नो बकवास, सीधी बात करूया आता. तर काय म्हटलेलं आहे इथं, भाषेवर केवळ प्रेम. अरे 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 काय झालं? भाषेवर केवळ प्रेम करून भाषा व तिचा विचार समोर जात नसतो. अस्मिता व गौरव म्हणून भाषेच्या कार्यात समूहाच्या झेपेची गरज महत्त्वाची असते. आमच्या घरात मराठी दैनिके आग्रहाने दाखल व्हायला पाहिजे. मराठीच्या शाळा आणि मुलांच्या दप्तरातील मराठी पुस्तकांची गुणवत्ता कायम उत्तम असली पाहिजे. शाळेतल्या मुलांना पाठ्यक्रम आणि भोवताल यात विसंगती जाणवू नये, ही धारणा शिक्षण आणि विचार यांची कायमच राहायला हवी. वळण आणि शिक्षण या नाण्याच्या 2 बाजू आहेत, या विचाराला बगल द्यायला नको. मराठीपण हे केवळ भाषिक नसते, तर भावना, भूमिका, लोक, व्यवहार, गरजा, आवडी, आदर या अशा नानाविध महत्त्वपूर्ण विषयांशी अनिवार्य स्वरूपात मराठीपण एकजीव झालेले असते. त्यानंतर पुढे लिहिलेलं आहे की भाषा वापर आणि जनसामिलकी ही गोष्टच मुळी आदिम, व्यापक, सर्वस्पर्शी, अनिवार्य आहे.
राज्याचे भाषा धोरण हे सूत्र घेऊनच लोकांपुढे आलेले आहे. आजच्या दैनंदिन व्यवहारात भाषेचे अनेक घटक अंतर्धान पावले आहेत. शेतांवर उभ्या असलेल्या लक्षावधी पुरुषांची भाषा आणि घरी अहर्निश श्रम करणाऱ्या, आता आपण ओटी सरांना या बाजूला करू, अहर्निश श्रम करणाऱ्या स्त्रियांची भाषा आणि मोबाईल लँग्वेज यांच्यात भयंकर काय आहे, भयंकर काय म्हणतो जी, भयंकर अंतर आहे. या सर्व विपरीततेचा आणि विरोधाभासाचा विचार सर्व लोकांनी केला पाहिजे. मराठी शिक्षण नको कारण शाळा धड नाही असे म्हणून पालकांनी थांबू नये, तर शाळा उत्तम होण्यासाठी पालकांचे शैक्षणिक सामाजिक शाळा स्तरांवरील सहभागित्व विलक्षण वाढले पाहिजे. औषधांची केवळ माहिती नको तर रोग आणि मूळ यांचा वेध आणि त्यावर जालिम उपायसुद्धा शोधले पाहिजेत. मराठी भाषिक चळवळीत हा विषय ऐरणीवर यायला हवा. मराठी गाणं, मराठी भजन, मराठी अभंग, मराठी साहित्यातील आजचे विपुल लेखन व प्रवाह, बोलता चालता बहुआयामी मराठी समृद्ध प्रत्येक माणूस यांची मराठी जगात कुठेच कमी नाही. इतर भाषेच्या तुलनेत ही मराठी अजिबात मागे नाही. हा स्वर आणि हा धागा मराठी धोरणाच्या मुळाशी आहे. लोकवाङ्मय, संत वाङ्मय, महानुभव वाङ्मय, लोकसंगीत आणि कीर्तन व निरूपणाची, सर्जनाची, भाषेची मराठीची परंपरा श्रेष्ठतम आणि समृद्ध आहे. यातील मराठीच्या प्रातिनिधिक रसनिर्मिती आणि लोक सामिलकीच्या पातळीवर आभाळभर जमिनीची सर्व टोकं व्यापून असणारा मराठीचा विस्तार आहे आणि म्हणूनच मराठीच्या या विस्ताराला इतिहास आणि समृद्धीचा देखणा वारसा लाभलेला आहे. कोट्यावधी मराठी माणसांच्या खांद्यावर असणारी ही मराठीची पालखी आहे. तिचे धोरण निश्चित करण्याच्या प्रयत्नातही मोठा काय आहे, जनसहभाग लाभावा. तर ताई अशा प्रकारे काय एक गद्य दिलेला आहे किंवा ज्याला आपण काय म्हणूया एक पॅसेज दिलेला आहे. आता या पॅसेजवर आधारित आपल्याला काय करायचे आहेत, 91 ते 99 पर्यंत काय द्यायचे, प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर पहिला प्रश्न आपण बघूया. पहिला प्रश्न, अरे काय होते ओटी सरांना, चक्कर आला का जी? ठीक आहे, एक काम करूया, ओटी सरांनाच आपण या बाजूला घेऊया. तुम्ही इथंच थांबा सर. तर पहिला प्रश्न काय म्हटलेला आहे की धोरण या शब्दाचा आशय नसलेला पर्याय शोधा. म्हणजे धोरण या शब्दाला समानार्थी शब्द नसलेला किंवा आशय नसलेला पर्याय शोधा. तर इथं आपल्याला काय दिलेलं आहे जी ऑप्शन दिलेले आहेत. सारासार विचार, वहिवाट, काम करण्याची पद्धत आणि एकाग्र चिंतन. तर धोरण या शब्दाचा आशय नसलेला, आता सारासार विचारामध्ये पण धोरण येते, वहिवाटीमध्ये धोरण येते, काम करण्याची पद्धतमध्ये धोरण येते, पण एकाग्र चिंतनमध्ये मात्र धोरण येत नाही. म्हणून पहिला पर्याय क्रमांक 4 आपला काय होईल, बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया. काय म्हणतो जी पुढला प्रश्न, लेखकाच्या मते कोणत्या दोन बाबीत विरोधाभास आहे? विरोधाभास कोणत्या याच्यामध्ये आहे म्हणते, तर पहिला दिलेला आहे लोकसमूहाची भाषा आणि मोबाईल लँग्वेज, मराठी साहित्य आणि आजचे विपुल लेखन, लोक सामिलकी आणि मराठीचा विस्तार, आणि मुलांचे दप्तर आणि पाठ्यपुस्तकाची गुणवत्ता. तर आता लेखकाच्या मते म्हणजे या पॅरेग्राफमध्ये कोणत्या दोन बाबतीत विरोधाभास आहे, तर आपल्या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे लोकसमूहाची भाषा आणि मोबाईल लँग्वेज याच्यामध्ये काय आहे, विरोधाभास आहे की नाही? आपण हल्लो तिला काय म्हणतो, जानू. आपला मोबाईल कसं काय, जानू. काय जानू तिचं नाव आहे का? नाही. माझा एक मित्र आहे, त्याच्या पत्नीचा फोन आला होता, तर जेव्हा त्याच्या मोबाईल वाजला काय लिहिलं होतं माहीत आहे का, व्हायरस. अरे बाप. पिल्लू गुल्लू. म्हणजे समूहाची भाषा आणि मोबाईल लँग्वेज ह्या काय आहेत, वेगवेगळ्या आहेत, विरोधाभास आहे असे उतार्यामध्ये पण सुद्धा सांगितलं आहे. तुम्ही पण कोणत्या तरी नावाने सेव्ह केले असेल जी. नाही, कमेंट्स वगैरे करायची काही गरज नाही बाबा, घरी भांडणं लावायचे आहेत का? चला ठीक आहे. तर म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याच्या काय होईल, उत्तर होईल. तर काय करायचं, मराठी सोपी आहे म्हणून भाऊ तुम्ही काय करता, त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि मग पेपराच्या दिवशी आपली फुटते. तर असं करायचं नाही. मराठीमध्ये 30 पैकी 30च यायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे 90 मार्क घेणे कोणती मोठी गोष्ट आहे जी. ठीक आहे. तर लेखकाच्या मते मराठी भाषिक चळवळीत अग्रक्रमावर असावयास
बाबींपैकी विसंगत पर्याय शोधा. बरोबर आहे ना ताई? विसंगत शब्दांकडे लक्ष द्यायच्या, प्रश्नामध्ये सर्व काही घोळ असतो. तर विसंगत पर्याय शोधा. तर पालकांचे सहभागित्व पहिला दिलेला आहे, त्याच्यानंतर शाळांची गुणवत्ता दुसरा दिलेला आहे, त्यानंतर नेमकी काय आहे उपाययोजना, आणि चौथा दिलेला आहे पाठ्यक्रमातील विरोधाभास. तर मराठी भाषिक चळवळीत अग्रक्रमावर असाव्यास विसंगत पर्याय कोणता आहे? पाठ्यक्रमातील विरोधाभास. हा काय आहे जी विसंगत आहे, ह्याला काही लागू होत नाही. कशाला लागू होत नाही? तर मराठी भाषिक चळवळीला लागू होत नाही. हां, ठीक आहे. त्यानंतर आपण काय करूया, पुढला प्रश्न बघूया. काय म्हणतो जी, पुढीलपैकी भाववाचक नाम कोणते? भाववाचक नाम, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ठीक आहे जी. तर याच्यामध्ये बघूया आपण मराठीपण, कीर्तन, पालखी, भजन. याच्यामध्ये भाववाचक भाव कुठं आहे जी? मराठीच्या मराठीपण झालेला आहे. काय झालेलं आहे? मराठीपण. तर मराठीपण काय आहे? भाववाचक नाम आहे. हां, त्यानंतर आपण ओटी सरांना इकडे करूया. ठीक आहे. त्यानंतर पुढला काय म्हणत आहे जी? पुढला काय म्हणत आहे? काय म्हणत आहे? भाववाचक झाला का तो? हां, ठीक आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. हां, आजचा पुढला प्रश्न आपण बघूया. काय म्हणतो? आजचे विपुल लेखक व प्रवाह यांची मराठी जगात वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आजचे विपुल लेखक. आजचे कसे लेखक? तर आजचे विपुल लेखक कोणाबद्दल माहिती सांगितलेली आहे? नामाबद्दल. त्याला आपण काय म्हणतो जी? अजिगुजी. त्याला तर आपण विशेषण म्हणतो जी. म्हणून पर्याय क्रमांक काय होईल? पर्याय क्रमांक 2 त्याच्या बरोबर उत्तर येईल. विपुल हा काय होईल? विशेषण होईल. कसे लेखन? विपुल लेखन. ठीक आहे. त्यानंतर लेखकाच्या मते कोणती बाब आपल्या घरात अनिवार्यपणे सामील झाली पाहिजे? अनिवार्यपणे आपल्या घरात सामील होणारी बाब, उतार्यानुसार आपलं डोकं चालवायचं नाही. तर मराठी पुस्तकांची गुणवत्ता, मराठी दैनिके, धारणा शिक्षण की मोबाईल लँग्वेज. तर आपल्या घरात अनिवार्यपणे सामील झाली पाहिजे, तर मराठी दैनिके सामील झाली पाहिजे असं उत्तरामध्ये दिलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचा काय होईल? बरोबर उत्तर होईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. आजच्या दैनंदिन व्यवहारात काय लोप पावले आहे असे लेखकाला वाटते? काय लोप पावले? समृद्धीचा वारसा, मराठीचा इतिहास, भाषेचे अनेक घटक की कीर्तन व निरूपण. सांगा काय लोप झालेले आहे? तर भाषेचे अनेक घटक काय झालेले आजच्या दैनंदिन व्यवहारात काय झालेले आहेत? लोप पावलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3. मग आपण काय करायचं जी? पर्याय क्रमांक 3ला असा पूर्ण गोला भरायचा. कोणत्या साईने भरायचा जी गुरुजी? अजी काळ्या किंवा निळ्या साईने भरायची. बॉल पेन पाहिजे की जेल पेन पाहिजे जी? जेल पेन चालत बाल नाही बापू, फक्त बॉल पेन पाहिजे. जेल पेन समजा वापरला तर काय होते? जेलमध्ये जाते का जी? नाही, जेलमध्ये नाही जायची, त्याची परवानगी नाही. असा पूर्ण भरायचा. असा थोडासाही सुटला राहिला तर का होऊन जाईल? चूक होऊन जाईल. कारण की OMR शीट ही मशीन चेक करते आणि मशीनला भावना नसतात भाऊ. जसा प्रोग्राम फिट आहे तसंच होते हा कार्यक्रम. ठीक आहे. त्यानंतर वारसा शब्दाचा समानार्थी आशय असलेला पर्याय निवडा. वारसा शब्दाचा समानार्थी कोणता होईल? पुन्हा होईल का? वडिलोपार्जित हक्क होईल का? निष्फळ बोलणे होईल का? उत्तराधिकारी होईल का? तर वारसा आपण काय म्हणतो जी? वारसा म्हणजे वडिलोपार्जित हक्क. हां गुरुजी, हा मला माहीत होतं जी. बरोबर आहे ताई. तर असा सुद्धा येते जी. सर्वचे सर्व प्रश्न काही कठीणच येतात असं नाही. तुम्हाला फक्त काय करायचे आहेत? वेगवेगळे PYQ बघायचे आहेत. वेगवेगळे जे आमचे जे काही महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत त्याच्यावर सुद्धा आम्ही काय केलेले आहेत? व्हिडिओ बनवले आहेत. हां, आणि काही बहादूर लोक यूट्यूबवर सांगतात की OT सर आता आमच्यासोबत शिकवणार आहेत. तर तुम्ही काय करा? हा 2000चा पॅकेज घ्या, 3000चा पॅकेज घ्या. भाऊ OT सरांना आता कोणाच्या नोकरीची गरज नाही, कारण की आम्ही पण TET पास करून काय झालो जी? मास्तर होऊन गेलो. आम्ही काय करूया? फ्री ऑफ कॉस्ट. पढ़ना है तो पढ़ो, नाही तो हटो. ठीक आहे. तर OT सर कोणाकडे शिकवत नाही. OT सर फक्त एकटेच शिकवतात आणि फ्री ऑफ कॉस्ट शिकवतात. आमचे असे काही ऑनलाईन कोर्सेस नाही. ठीक आहे. त्यानंतर लेखकाच्या मते पालकांनी कोणती कृती करावी? तर इथं पहिला दिलेला आहे की शालेय पातळीवर त्यांचा सहभाग असावा. ठीक आहे जी. मराठीची पालखी वाहने नाही जी, असं काही करायचं नाही. त्यानंतर विपरीततेचा विचार करायचा नाही. त्यानंतर विरोधाभासी विचार करायचाही नाही. म्हणजे लेखकाच्या मते पालकांनी शालेय पातळीवर त्यांचा सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. त्यानंतर पुन्हा OT सरांना आपण काय करूया? हलवून टाकूया. हां, ठीक आहे. त्यानंतर इथं दिलेला आता कविता वाचा म्हणते आणि त्याच्यावरचे
प्रश्न सोडवा म्हणते, 6 प्रश्न दिले आहेत म्हणते. ठीक आहे, तर काय आहे, कविता वाचून घेऊया आपण. तुम्ही कविता कदाचित तुम्हाला आमच्या अभ्यासक्रमामध्ये होती जी गुरुजी, होती का? तर मग ठीक आहे, तर आपण काय करूया, आता पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. काय करूया, पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. चला ठीक आहे, तर पुढला प्रश्न कोणता म्हणत आहे? नाही, पुढला अगोदर काय वाच करा म्हणते, कविता वाचा म्हणते. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मराया लाहो, वैभवी देश चढविन, सर्वस्व त्यास अर्पिन, हा तिमिर घोर संहारिन, या बंधू सहाय्या लाहो, हातात हात घेऊनी, हृदयात जोडून, ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य कराया लाहो, करी दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ, विश्वात पराक्रम दाऊ, ही माय निज पता लाहो, या उठा करू हो सर्थ, संपादू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ, भाग्य सूर्य तळपत राहो. त्याच्यानंतर ही माय थोर होईल, वैभव दिव्य शोभेल, जगतास शांती देईल, तो सोन्याच्या दिन येवो. आता काय झाले आहे, आता याच्यावरचे काय दिलेले आहेत, प्रश्न दिलेले आहेत. काय दिलेले आहेत, प्रश्न दिलेले आहेत. बघू पुढीलपैकी विशेष नाम कोणते म्हणते. आता याच्या कवितेचा आणि याचा काही संबंध आहे का जी? नाही, काहीच संबंध नाही. विशेष नाम सांगायचे, विशेष नाम काय बात आहे, ज्याचं एखाद्याचं परफेक्ट नाव असेल, हो जी, ओटी विशेष, ठीक आहे. आणि फक्त गुरुजी म्हणलं तर सामान्य नाम. ठीक आहे, तर विशेष नाम कोणतं? देश भरपूर आहेत, कंकण नाही आहे, पताका नाही आहे, सूर्य, भाऊ सूर्य म्हणजे सूर्यच होते जी, एकच आहे, म्हणजे सूर्य काय आहे, विशेष नाम आहे. बाकी सर्व सामान्य नाम. ठीक आहे जी. त्याच्यानंतर पुढला प्रश्न बघूया, काय म्हणतो. भारत देश विश्वात शोभून दिसावा यासाठी कवीने त्याला काय करायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर विश्वात जर भारत देशात शोभून दिसायचं असेल तर भारताने काय करायला हवे अशी अपेक्षा कवीने व्यक्त केली आहे. तर सिद्ध व्हावे, सशक्त व्हावे, संहारक व्हावे, भाग्यवान व्हावे. त्यापैकी 3 आणि 4 तर नाही आहे, तर काय व्हावे, सशक्त व्हावे, बलशाली भारत हो. ठीक आहे, काय, बलसागर भारत हो म्हणजे काय हो, सशक्त हो. ठीक आहे जी, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुन्हा ओटी सरांना इकडे तिकडे करावं लागेल. ठीक आहे जी. त्यानंतर काय म्हणत आहे, पुढला, राष्ट्रासाठी नेमकं काय करण्याची सिद्धता कवी मनाची आहे. राष्ट्रासाठी कवी मन काय करू इच्छितो, तर पराक्रम दाखवू इच्छितो, हातात हात घेण्याची काय त्याची इच्छा, काय मनाची इच्छा आहे, की प्राणार्पण करण्याची आहे, की पुरुषार्थ बाळगण्याची आहे. तर कवी मन काय म्हणतो, की राष्ट्रासाठी प्राण गेला तरी चालेल, प्राण गेला तरी चालेल. आता इथं कवीने जे म्हटलेलं आहे की प्राण गेला तरी चालेल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया, काय म्हणत आहे पुढला प्रश्न. ठीक आहे, 2च येते. भारत देश सामर्थ्यवान वैभवशाली झाला तर जगाला कोणता संदेश देईल असे कवीला वाटते. कोणता संदेश देईल, तर इथं आपण बघूया, जगाला कोणता संदेश देईल. शांततेचा देईल का, ठीक आहे, पराक्रमाचा देईल का, पुरुषार्थाचा देईल का, संहारकतेचा तर बिलकुल नाही देणार. तर कशाचा संदेश देईल, शांततेचा संदेश देईल. शेवटच्या ओळीमध्ये लिहिलाय काय, जगतास शांती देईल, तो सोन्याच्या दिन येवो. म्हणजे शांततेचा काय देणार आहे, संदेश देणार आहे. ठीक आहे जी. त्यानंतर पुढला, PYQY गुरुजी 2021 मध्ये आलेला, भाऊ तेच येतात जी. हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून, या पंक्तीतून कवी कशाचे आवाहन करीत आहे, आव्हान नाही, आवाहन करीत आहे. तर कशाचे आवाहन करत आहे, परस्पर बंधुभावाचे, पराक्रमाचे आवाहन करत आहे, जनसेवेचा आवाहन करत आहे, की प्राणार्पणाचा आवाहन करत आहे. तर परस्पर बंधुभाव राखण्याचा कवी काय करत आहे, आवाहन करत आहे. त्यानंतर तिमिर शब्दाच्या समानार्थी शब्द शोधा. तिमिर, तर तिमिर या शब्दाचा जो अर्थ आहे, अंगार होते, तिफन होते, अंधकार होते, की तमाशा होते. तर तिमिरचा समानार्थी शब्द किंवा अर्थ काय होतो, अंधकार होतो. म्हणून पर्याय क्रमांक कोणता जी, पर्याय क्रमांक 3 याचा काय असेल, बरोबर उत्तर असेल. याचा बरोबर उत्तर असेल. पुन्हा ओटी सरांना इकडे तिकडे फिरवूया. ठीक आहे ना. त्यानंतर आता
काय करायचं बापू? हां, भाषेवरचे आधारित प्रश्न. ठीक आहे. तर प्रत्येक भाषेचे स्वतःचे आणि रिकामी जागा प्रकारचे व्याकरण असते. कशाचे? स्वतःचे आणि कशाचे? नियमबद्ध, राज्य शासनाप्रमाणे, केंद्र शासनाप्रमाणे की लिपिबद्ध? कसे असते जी? सांगा बरं जी. तर स्वतःचे नियमबद्ध प्रकारचे व्याकरण असते. कोणते? नियमबद्ध, नियमाला धरून. ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, त्रिभाषा सूत्रात तिसरी भाषा म्हणजे काय? तर देशपातळीवरची भाषा, फक्त संस्कृत, हिंदी राज्यातील हिंदी शिवायची भाषा की फक्त विदेशी किंवा परकीय भाषा? तर याच्यामध्ये 2 आणि 4 तर आहेच नाही बापू. तर त्रिभाषा सूत्रात तिसरी भाषा कोणती सांगितलेली आहे? तर असा म्हटलेलं आहे की जे राज्य अहिंदी आहेत त्याच्यामध्ये हिंदी शिवायची ही भाषा, त्याला काय केलेलं आहे? त्रिभाषा सूत्रामध्ये तिसरी भाषा घेतलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 याच्या बरोबर उत्तर येईल. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण. काय म्हणत आहे जी पुढला प्रश्न? मुली वाचवा आणि मुली शिकवावा या संबंधीचा एक तक्ता शिक्षिका भिंतीवर लावते. एक तक्ताच लावते शिक्षिका. कुठं? भिंतीवर. हां, ती मुलांना तक्ता नीट पाहण्यास व त्यावर एक लहानसा परिच्छेद लिहिण्यास सांगते. इथे शिक्षिकेने वापरलेला जो तक्ता आहे ती कोणती सामग्री आहे? अधिकृत सामग्री आहे, एकीकृत सामग्री आहे, विश्वसनीय सामग्री आहे की निरुपयोगी सामग्री? आता निरुपयोगी सामग्री तर होणारच नाही. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल एकीकृतही होणार नाही. मग कोणती सामग्री आहे जी? अधिकृत सामग्री आहे. कोणती सामग्री आहे? अधिकृत सामग्री आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 याच्या काय होईल? बरोबर उत्तर होईल. पुन्हा ओटी सर इकडे. हां, तर त्यानंतरचा पुढला प्रश्न आपण बघूया की ओघवता, ज्याला आपण फ्लुएन्सी म्हणतो, ओघवता म्हणजे काय? तर पहिला दिलेला आहे अचूक लेखन म्हणजे ओघवता. त्यानंतर व्याकरणाच्या नियमांना नीट समजणे आणि वापरणे म्हणजे ओघवता. वाक्यांचा नीट उच्चार करणे म्हणजे ओघवता. बोलणे, वाचणे आणि लिहिणे यातून स्वतःला समाधानकारकपणे व्यक्त करणे म्हणजे ओघवता. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4, बोलणे, वाचणे आणि लिहिणे यातून जो स्वतःला समाधानकारकपणे काय करत असेल? व्यक्त करत असेल, त्यालाच आपण काय म्हणू? ओघवता म्हणतो किंवा फ्लुएन्सी असे म्हणतो. पर्याय क्रमांक 4. हो ताई, बरोबर. पर्याय क्रमांक 4. आता याच्यामध्ये काय आहे जी? वाचनाची ऊर्ध्वगामी पद्धती यावर भर देते. ऊर्ध्वगामी पद्धती. हां, तर वाचनाची ऊर्ध्वगामी पद्धती ध्वनी, शब्दांश, वाक्य, शब्द, अक्षर यामध्ये पहिल्या क्रमांकावर काय येईल? तर वाचनाची ऊर्ध्वगामी पद्धती सर्वात अगोदर तर ध्वनी येते. सर्वात अगोदर काय येते? ध्वनी येते. त्याच्यानंतर काय येते? अक्षर येते. काय येते? अक्षर येते. म्हणजे ये आला, त्याच्यानंतर ई आला, बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर काय येते जी? त्याच्यानंतर शब्दांश येते. अक्षरच्या नंतर काय येते? शब्दांश येते 3 नंबरवर. त्याच्यानंतर काय येते जी गुरुजी? त्याच्यानंतर शब्दांशच्या नंतर शब्द येते. शब्दांच्या नंतर शब्द येते आणि त्याच्यानंतर मग काय होते? वाक्यांश बनतो. म्हणजे ये, ई, त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरवर आपण बी केलेला आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर डी केलेला आहे आणि त्याच्यानंतर 5व्या क्रमांकावर काय केलेलं आहे? सी केलेलं आहे. तर आता बघा आपण काय म्हटलं? ए ई बी डी सी. ए ई बी डी सी कुठं आहे जी? ए ई बी डी सी कुठं आहे जी? अजी गुरुजी पर्याय नंबर 3 मध्ये आहे जी. बरोबर आहे. तर ही जी पद्धती आहे ही काय आहे जी? वाचनाची ऊर्ध्वगामी पद्धती यावर भर देते. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न बघूया. ठीक आहे जी. पुढला प्रश्न ये रहा आपके स्क्रीन के ऊपर. हां, थोडासा मोठा प्रश्न आहे जी. ठीक आहे. तर काय म्हणतो आता पुढल्या प्रश्नामध्ये? अरे काय म्हणतो? तर आपण बघून घेऊया पुढला प्रश्न काय म्हणत आहे. तर पुढला प्रश्न काय म्हणतो? भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सामाजिक अन्योन्य क्रिया सिद्धांतावर आधारित आहे? सामाजिक अन्योन्य क्रिया सिद्धांतावर आधारित कोणती बाब आहे असं लिहिलेलं आहे. तर आपण पहिला बघूया सामाजिक अन्योन्य क्रिया सिद्धांतावर. तर भाषा शिकणाऱ्यांच्या तुलनेत अधिक क्लिष्ट पातळीवर घेऊन जाते नाही. क्लिष्ट पातळीवर तर घेऊन जात नाही. त्यानंतर अभ्यासक्रमाला व्यापून टाकणाऱ्या भाषेचा आधार घेऊन शिक्षणावर भर दिला
तर भाषा शिकता येते असं सुद्धा होत नाही. त्यानंतर तिसरा दिलेला आहे, काय दिलेलं आहे की अनुकरण आणि प्रबलीकरण करण्याची संधी दिली तरच भाषा शिकता येते, हेही नाही. तर भाषा शिकणाऱ्यांना इतरांशी संभाषण करण्याची काय मिळाली पाहिजे, संधी मिळाली पाहिजे. त्यालाच आपण काय म्हणतो जी सामाजिक अन्योन्य क्रिया म्हणतो. म्हणजे काय व्हायला पाहिजे, अरे समाजामध्ये इतरांशी संभाषण करण्याची काय मिळणे, संधी प्राप्त होणे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पूर्वकथन ही एक उपक्षमता आहे, याचा संबंध कोणाशी आहे, पूर्वकथन. तर पूर्वकथन आता बघूया आपण कोणाशी संबंधित आहे. तर याच्यामध्ये पूर्वकथनसाठी आराखडा तयार करणे, सारांश लिहिणे. तर सारांश पूर्वकथनाचा आणि सारांचा काही मुद्दे लिहिणे की वाचन करणे. तर पूर्वकथनासाठी आपल्याला काय करायचे आहे, वाचन करणे हा आवश्यक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 याच्या काय होईल, बरोबर उत्तर होईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. काय म्हणतो जी पुढला प्रश्न, जेव्हा विद्यार्थी उत्तम रोजगार मिळण्यासाठी भाषा शिकतात तेव्हा त्यांची भाषा शिकण्याची प्रेरणा कोणती असते. जेव्हा विद्यार्थी उत्तम रोजगार मिळण्यासाठी भाषा शिकतात तर ती आंतरिक असते, बाह्य असते, रोजगार केंद्रीय असते की आत्मकेंद्रीय असते. सांगा बरं बाबू. जेव्हा रोजगारासाठी करतो ती काय असते, बाह्य भाषा असते. ती प्रेरणा जी असते ते काय असते, बाह्य प्रेरणा असते. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो, प्रभावी भाषा वर्गात शिकणाऱ्यांसाठी हा रिकामी जागा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तर जर आपल्याला वर्गात भाषा प्रभावीपणे शिकणारे किंवा शिकवणे असेल तर त्यासाठी महत्त्वाचा घटक काय आहे, मूल्यमापन आहे, अनुकरण आहे, चर्चा आहे की चुका कमी करणे आहे. तर याच्यामध्ये सांगा कोणता आहे. तर आपल्याला जर भाषा वर्गात शिकायची असेल तर आपल्याला काय करायचे आहे, चर्चा करावी लागेल. म्हणून चर्चा ह्याचा बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न दिलेला आहे की समावेशी वर्गात शिकवताना भाषा शिक्षकाने काय करावे. सांगा ताई, तुम्ही समजा भाषा शिक्षक झाले, दादा तुम्ही पण झाले, हो, तर तुम्ही काय कराल. तर इथं पहिला काय दिलेला आहे जी, पहिला काय दिलेला आहे, काय दिलेलं आहे इथं. तर इथं म्हटलेलं आहे की हुशार विद्यार्थ्यांना बेताच्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यास सांगणे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर ठीक आहे. त्यानंतर दुसरं दिलेलं आहे की वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा वापर करून त्यांना प्रशिक्षण प्रक्रियेत मदत करणे. थोडं ठीक वाटत आहे. त्यानंतर प्राचार्याने त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी खास शिक्षकाची नियुक्ती करण्यास सुचवणे. नाही, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायचीच नाही. त्यानंतर शाळेतील 6 तास शांतपणे पसार करण्यास त्यांना सांगणे. अरे शांतपणे पसार कसे करतील, तर आता पहिला की दुसरा जी, तर इथं म्हणलं की बेताच्या विद्यार्थ्यांची नाही तर वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर करून त्यांना शिक्षण घेण्यास मदत करणे. याला आपण काय म्हणतो, समावेशी वर्गात शिकवताना हे आपण शिक्षकांनी करायला पाहिजे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. आपण काय करूया, पुढला प्रश्न बघूया. काय म्हणतो जी पुढला प्रश्न, काय म्हणतो की भाषा निपुणतेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे, सर्वात महत्त्वाची. तर इथं बघूया सर्वात महत्त्वाची काय, तर निर्दोष उच्चारासह वाचन. ठीक आहे. पाठाच्या शेवटी दिलेल्या लेखी प्रश्नांचा सराव करणे तेवढा बरोबर नाही, तरी पण ठीक आहे. अचूकता आणि ओघ विकसित करणे थोडा ठीक आहे. अगदी कमी किमतीचे किंवा काय म्हणणं आहे, जवळजवळ फुकट उपलब्ध असलेल्या शिक्षण साधनांचा वापर करणे. अरे भाऊ नाही, तर याच्यामध्ये काय करणे जी, तर अचूकता आणि ओघ विकसित करणे. याच्यामध्ये काय होईल, भाषामध्ये आपण काय करूया, निपुणता प्राप्त करूया. त्यानंतर पुढला प्रश्न आहे. पुढला प्रश्न काय दिलेला आहे की एक प्रभावी भाषा शिक्षकाने काय करावे. तर पहिला दिलेला आहे स्वतः बोलण्यात ज्यादा वेळ घालणे. अरे बापरे, क्या बात आहे रे. त्यानंतर विद्यार्थ्यांना जास्त बोलते करणे. ठीक वाटत आहे ती. विद्यार्थ्यांना बोलण्याची कमी. अरे भाऊ, विद्यार्थ्यांचे नुकसान तर करायचीच नाही. तुम्ही गुरुजीच बनू शकत नाही. CTET आणि TET, आता टेटही येत आहे. ठीक आहे. त्यानंतर समूह कार्याला व जोडीने करणाऱ्या कार्याला कमी वेळ देणे नाही. म्हणजे हाही चुकला. म्हणजे काय, विद्यार्थ्यांना जास्त बोलते करणे. तर एक प्रभावी भाषा शिक्षकाने काय करायला पाहिजे, विद्यार्थ्यांना जास्त बोलते करायला
पाहिजे, हां स्वतःच नाही बडबड बडबड करायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढला बघूया. हां काय म्हणतो जी पुढला, की मुद्रित समृद्ध वातावरण हे कोणत्या दोन बाबींचा समावेशी भाग आहे. मुद्रित समृद्ध वातावरण सांगा जी कोणकोणतं आहे जी. तर इथं दिलेलं आहे मुद्रित, लक्ष द्यायचं मुद्रित. ठीक आहे ना. चला ठीक आहे. समृद्ध वातावरण हे कोणत्या दोन बाबतीत, शाळा आणि वर्ग, वाचन आणि स्वतः, साक्षरता आणि भाषा, स्वतः आणि सवंगडी. तर याच्यामध्ये साक्षरता आणि भाषा हा मुद्रित समृद्ध वातावरणामध्ये काय आहे, काय समावेशी भाग आहे. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण. काय म्हणतो जी पुढला प्रश्न, बहुभाषिकता हे साधन आहे. बहुभाषिकता हे साधन आहे म्हणजे काय आहे, म्हणजे काय, तर अनेक भाषा शिकणे, प्रत्येक शब्दाच्या प्रतिशब्द मुलाच्या भाषेत सांगणे, अभ्यासक्रमाला व्यापून भाषा शिकवणे, की मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरणे. सांगा जी काय आहे जी, अजी मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरण्याचे काय आहे, त्याला आपण काय म्हणतो, बहुभाषिकतेचा एक साधन आहे. ठीक आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे बापूनो, तुमच्या वर्गात अंकित हा दृष्टिबाधित विद्यार्थी आहे. हो, तुमच्या वर्गात अंकित हा दृष्टिबाधित, बघा भरपूरदा आहे ते दृष्टिबाधितच्या, अंध दृष्टिबाधितच्या. ठीक आहे. एक भाषा शिक्षक या नात्याने तुम्ही काय कराल, तर बघूया आपण काय कराल. विविध कार्य तक्त्यांवर भर देणे. त्यानंतर शिकवताना वेगवेगळ्या प्रकारच्या दृश्य फिती वापरणार. आता दृष्टिबाधित आहे, काय आहे तो, दृष्टिबाधित आहे, मग दृश्यफिती कशा वापरणार जी, वापरूच शकत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव आणि अंगविन्यास करणार, तो दृष्टिबाधित आहे, तुम्ही तुमचे हावभाव त्याला काय दिसणार आहे बिचाऱ्याला, हेही नाही. त्यानंतर स्वरशैलीसह बोलणे व स्पर्श आणि अनुभव करणाऱ्या साधनांचा वापर करणार. बरोबर आहे. स्वरशैलीसह, त्याला काय पाहिजे, सर्व ऑडिओवाले पाहिजे, ऐकेल ना भाऊ, आणि नाहीतर मग तो टच करून बघा, टच टच, हां गुड टच बॅड टच, हां टच. आता काय आलेलं आहे जी, नो टच. अगोदर काय होता, गुड टच बॅड टच, असा केला तर गुड टच, असा केला तर बॅड टच. आता काय आलेलं आहे, नो टच. हां ठीक आहे. तर तुम्ही आपली काळजी घ्या. असेच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या जर तुम्ही पहिले असाल तर काय करायचं, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर वाटते की ओटी सर आमच्यासाठी ओव्हर टाईम करत आहेत, तर नक्कीच काय करा, लाईकसुद्धा करा. अजून काही तुम्हाला दुसऱ्या विषयाचे काही काय पाहिजे असतील, PYQ पाहिजे असतील, किंवा काही जे आपण काय म्हणतो मुद्द्यांवर समजा अजून तुम्हाला काय पाहिजे असेल, जास्त माहिती पाहिजे असेल, तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा. इथंच थांबतो. नमस्कार.